नमस्कार मित्रांनो, जो कोणी निर्जला एकादशी दिवशी ही कथा ऐकेल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. म्हणून ही कथा संपूर्ण ऐका. कथेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळून जाईल. चला तर कथेस सुरुवात करूया. जी व्यक्ती मनुष्य ही कथा ऐकेल त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन त्यांचे कितीही मोठी इच्छा असून दे ती पूर्ण होतील. कर्ज, वाईट शक्ती, गरीब, कायमचं घर सोडून निघून जातील. विष्णुदेव आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्वतः घरी चालत येतील. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या कोणत्या एकादशी येतात? तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, महाराज, या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवतीनंदन श्री व्यास म्हणून केलेली आहे. कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञानदाता आणि वेदागाचे निषाद विद्वान आहेत. महर्षी व्यासांनी म्हणाले, दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नान करून पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवांची पूजा करावी. मग नित्यनियमित पाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन, प्रसूती वा मृत्यूनंतर लगेच सुतकात ही एकादशीला निराहार राहावे. भीमसेना म्हणाले, परम बुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल व सहदेव हे एकादशीला कधीही भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी हेच सांगतात की भीमसेन, तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस. परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही. भीमसेनाचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले, जर तुला स्वर्गाची प्राप्ती करायची असेल आणि तू नकाराला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नकोस. भीमसेन, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरं सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होणार नाही. मग उपवास करून अगदी निराहार तर मी कसा बरे राहू शकेन? माझ्या पोटात व्रक नामक अग्निदेव सदैव प्रचलित असतो. म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हा हा शांत होतो. हे महामुनींनी, मी वर्षभरातून केवळ एकच उपवास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे मला स्वर्गाची प्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केले त्याचे माझे कल्याण देखील होईल. असे एखादे व्रत निश्चितपणे सांगण्याची कृपा करावी. मी त्यांचे योग्य प्रकारे पालन करेन. महर्षी व्यास म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत असो, शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ पाण्याने भरावे किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय बुद्धिमान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत हे खंडित होऊ शकते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केलेले हे व्रत चांगले असते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल देऊन आणि सोने दान करावे. अशा प्रकारे सर्व विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या एकादशीचे सर्व फळ या एकादशीच्या एका व्रतामुळे मिळते. यात किंचितही शंका नाही. शंख, चक्र, गदाधारी श्रीहरीने मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापातून त्याला मुक्ती मिळेल. एकादशी व्रत करणाऱ्या माणसाजवळ विशालकाय, विक्राळ आधिधारी आणि काळ्या रंगाच्या दंड पाशाधारी भयंकर यमदूत जात नाही. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाच्या हातीत
सुदर्शन चक्र धारण करणारे आणि सामान्यातील सामान्य वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला यत्नपूर्वक उपवास करणे खूप गरजेचे आहे आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्यांनी मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तरीही ते या पापातून त्यांना मुक्ती मिळते. या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने सर्व दुःख भस्म देखील होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करेल, पाणी न पिणे पालन करतो, तो पुण्याच्या वाटेकरी देखील होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यावधीचे सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्याचे फळ मिळते. दान करण्याचे फळ देखील मिळते. असे म्हटले जाते की जो मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो त्याचे सर्व अक्षय फळ मिळते. हे भगवान श्रीहरींचे कथन करावे. निर्जली एकादशी दिवशी दिवस व्रत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पापच खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते. जो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते पदमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्या, मद्यपानी, चोर आणि गुरुद्रोही असतील तरीही ते या सर्व पातकातून मुक्त होतील. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांनी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्र समत आहेत ते ऐका. या दिवशी सागरात नयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विशेष विधान आहे. पुरेशी प्रदक्षिणा आणि विविध मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी आपल्याला मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दाम करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करतात व या निर्जला एकादशीचे व्रत केले असता त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांचे वैकुंठात पोचले जातात. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्रीचे दान करावे. जो श्रेष्ठ व तत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्ग प्रतिष्ठान करतो. जो या एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गवासात जातो. चतुर्थीयुक्त अमावास्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्रद्धाने करून मनुष्य जे फळ प्राप्त करतो तेच पुण्य. हे फळ या एकादशीचे मिळते. या एकादशीचे महात्म्य श्रवण केले असता लाभ देखील होतो. प्रथम दंतधावन करून ही संकल्प केली पाहिजे की श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून याच मनोखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले आणि सुंदर वस्त्र परिधान करून पूजार्चा करावी. पाण्याचा कलश दान करावा. भावसागरातून तारणारे हे देवादिदेव ऋषिकेश या पाण्याच्या कलशाचे दान करावे. कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी. पदमपुण्य उत्तराखंड भीमसेन निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा देखील दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्याची श्री विष्णूच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव वास करत असतो. अशा प्रकारे जो या पाप नाशिनीचे एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण करतो त्याला चांगले फळ प्राप्त होते. हे ऐकून भीमसेनानेही हे शुभ एकादशीचे व्रत सुरू केले. तेव्हापासून ही पांडव द्वादशी म्हणून सुप्रसिद्ध एकादशी आहे. जे भक्त वर्षातील सर्व एकादशीतील व्रत ठेवू शकत नाही त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत
केले पाहिजे, कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते. या उपवासाची पद्धत खालीलप्रमाणे आहे. या व्रतामध्ये एकादशीच्या तिथीला सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आपण पाणी, अन्न घेतले जात नाही. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. नंतर संकल्प घ्यावा. भगवान श्रीहरींची, विष्णूंची पूजा पिवळ्या फुलाने, पिवळ्या अक्षदा, दुर्वा, चंदन इत्यादीचे पूजेचे साहित्य गोळा करावे आणि यासाठी सर्वप्रथम षंडोपचार पद्धतीने पूजा करावी. सर्वात प्रथम भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा. नंतर प्रभूंचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करावा. सूर्यदेवांना पाणी अर्पण करावे. या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करावे. या एकादशीचे फळ आपल्याला प्राप्त होते. या दिवशी व्रत करणाऱ्याने पाण्याने भरलेला कलश व त्यावर पांढरे वस्त्र ठेवून त्यावरती साखर दक्षिणा ठेवून ब्राह्मणांना दान करावे. नंतर दान, पुण्य, इतर कार्य केल्यानंतर विधी संपूर्ण होते. धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फळ दीर्घ आयुष्य राहते, आरोग्य तसेच सुख समृद्धी वाढते, पापांचा नाश होतो. निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व म्हणजे या एकादशीला व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, शूज, छत्री, पंखे आणि फळे इत्यादींचे दान करावे. या दिवशी पाणी दान केले असता भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्या पापातून मुक्ती मिळते. म्हणून ही निर्जला एकादशीचे व्रत आपण मनोभावे पूर्ण करावे.